प्रभाव, त्या सोशल मीडियामुळे विद्यार्थी आपली कामे आपला अभ्यास वेळेवर करत नाही आणि नंतर मग परीक्षेच्या तोंडावर ताण घेतो आणि आपले मानसिक आरोग्य विकसित करून घेतो, तणाव वाढवतो. मानसिक आरोग्य खराब होण्याचं दुसरं कारण म्हणजे पालकांच्या त्यांच्या मुलाच्या प्रती असलेल्या अपेक्षा, आणि त्या असायला हव्यात, हे त्यांचा मूलभूत हक्क आहे, पण त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्यायचं हे अधिक महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं होत नाही आणि मग विद्यार्थी आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करून घेतो आणि त्या विचाराच्या प्रवाहावर तो असं काही पाऊल उचलतो ज्याची कल्पनाही आपल्याला नसते. उदाहरण सांगतो, माझी 4 महिन्यापूर्वीची घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका मुलाने गळफास लावून घेतला. त्या मागे कारण जेव्हा कळाले, त्याची सुसाईड नोट वाचण्यात आली की नीट सारख्या परीक्षेत त्याला 99% गुण असतानाही मुळात त्याला डॉक्टर व्हायचंच नव्हतं. कधी थांबणार या घटना? कधी थांबेल हे कृत्य? अडचणी येणारच, पण आपण आपलं मन कुठेतरी मोकळं करावं. विद्यार्थ्याने खचून जाऊ नये, त्या अडचणींमधून मार्ग शोधावा. सर अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात की इन दी मिडल ऑफ दी डिफिकल्टीज लाईज अपॉर्च्युनिटी. अडचणींमध्ये संधी दडलेली असते. मग विद्यार्थ्याने त्या संधीचं सोनं करावं. विद्यार्थ्याने नेहमी आपले आचरण शुद्ध ठेवावे, आपले विचार उच्च ठेवावे. कारण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बोलतात की सदाचार हा खरा आभूषण, या परी नाही कोणते धन. अनेकदा असं लोकांचं मत असतं की स्पर्धा परीक्षेचा हा जो काही सिलेबस आहे हा आभाळा एवढा आहे. तो बरोबर आहे. स्पर्धा परीक्षेचा सिलेबस हा जरी आभाळा एवढा असला तरी आपला मेंदू हा एका सूर्यमालिके एवढा आहे, हे विसरता कामा नये. एका वैज्ञानिकाच्या तपशिलानुसार आपल्याला असं कळालं की आपल्या मेंदूची जी साठवून ठेवण्याची क्षमता आहे ती